नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर माझं शेत माझं धन. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जून महिन्यात केशर आंब्याची लागवड कशी करावी. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत लागवडीसाठी योग्य जमीन, दोन झाडांतील आणि ओळीतील अंतर, खड्डा किती खोल घ्यावा. केशर आंब्यासाठी योग्य जमीन कोणती? मध्यम ते हलकी काळी जमीन, पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन, लाल किंवा गाळाची जमीन, जमिनीचा pH 6.5 ते 7. केशर आंब्यासाठी सामान्यतः ओळीतील अंतर 8 मीटर, दोन झाडांतील अंतर 8 मीटर. यामुळे झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. लागवडीसाठी देख 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद, 1 मीटर खोल असा खड्डा घ्यावा. खड्डा भरताना 20 ते 25 किलो शेणखत, 1 किलो सिंगल. जून महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होते, त्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. पाणी कमी द्यावे लागते, रोपे लवकर जीवन धरतात. ढगाळ वातावरणामुळे रोपांवर ताण कमी येतो. कलम केलेली रोपे घ्यावीत. 1 ते 2 वर्षांची निरोगी रोपे निवडावीत. रोगमुक्त रोपे घ्यावीत. रोप घेताना मुळे मजबूत असावीत, पाने हिरवी असावीत, खोड सरळ असावे. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. पहिले वर्ष उन्हाळ्यात 5 ते 7 दिवसांनी, हिवाळ्यात 10 ते 15 दिवसांनी, पावसाळ्यात गरजेनुसार. ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची बचत होते. पहिल्या वर्षी प्रति झाड पोसेस 10 ते 15 किलो शेणखत, 100 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश. मुख्य किडी, फुलकिडे, तुडतुडे आणि फळमाशीसाठी नीम अर्क फवारणी, फेरोमोन ट्रॅप वापरा आणि वेळेवर फवारणी करा. रोग, करपा आणि भुरीसाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड फवारणी आणि बागेत स्वच्छता ठेवा. झाडाभोवती तण वाढू देऊ नका. वेळोवेळी छाटणी करा. कोरड्या फांद्या काढून टाका. पाणी साचू देऊ नका. झाडाभोवती आच्छादन केल्यास ओलावा टिकतो. केशर आंबा लागवडीचे फायदे: बाजारात मोठी मागणी, चांगला दर मिळतो, निर्यातक्षम आंबा, दीर्घकाळ उत्पादन, कमी देखभालीत जास्त उत्पन्न. स्वतःने लक्ष नाही दिल्यास हे तोटे होऊ शकतात. सुरुवातीला खर्च जास्त, उत्पादन यायला 3 ते 4 वर्ष लागतात. हवामान बदलाचा परिणाम होतो. रोग व्यवस्थापन आवश्यक. योग्य व्यवस्थापन केल्यास एका झाडापासून 80 ते 150 किलो उत्पादन. बाजारभावानुसार चांगले उत्पन्न मिळू शकते. दर्जेदार फळांना निर्यात बाजारात जास्त भाव मिळतो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. व शेतीला औद्योगिक दर्जा देण्याचे काम करावे. तर मी पुन्हा भेटेन अशाच नवीन शेतीविषयक माहितीसह. तोपर्यंत जय जवान, जय किसान.